Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरात गुरुवारी भर दिवसा 3 गुंडांनी तलवारी हातात घेऊन सरेआम धुडगूस घालत नागरिकांवर हल्ला केल्यानं परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे। जुन्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे। मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये झालेल्या क्षुल्लक वादाचं रूपांतर काही वेळातच हिंसक हल्ल्यात झालं। आरोपींनी महाराणा प्रताप चौकासह बजाजनगरमधील रहिवासी भागात तलवारीनं नागरिकांवर वार केले। यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली। एका दुचाकी स्वारावर थेट तलवारीनं हल्ला करण्यात आला, मात्र तो थोडक्यात बचावला। या घटनेत काही नागरिकांच्या पाठीवर व शरीरावर जखमा झाल्या आहेत। तलवारी घेऊन रस्त्यावर धावत असलेले आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहेत। या धक्कादायक दृश्यांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला असता पोलिसांना पाहून आरोपी दुचाकी आणि लाकडी दांडा टाकून पळून गेले आहेत। सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। बजाजनगर आणि वाळूज MIDC परिसरात गुंडगिरी आणि अवैध दारू विक्री वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। संध्याकाळच्या वेळेत घराबाहेर पडतानाही भीती वाटत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। राज्याला दररोज ज्ञानामृत पाजणारे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील हा गुंडांचा नंगाना सुरू आहे। भर दिवसा तलवारीच्या माध्यमातून दहशत पसरवली जाते। सरकारने संपूर्ण पोलीस यंत्रणा विरोधी उमेदवारांना धमकावण्याच्या कामात गुंतवली असल्याने गुंडांची मस्ती वाढली आहे। याला जनता मतपेटीतून उत्तर देईल असं रोहित पवार म्हणाले आहेत। दरम्यान राज्यात निवडणुका सुरू असतानाच कुठे कोयता गँग सक्रिय आहे तर कुठे तलवारी नाचवल्या जात आहेत। बलात्कार आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। मात्र सत्ताधारी प्रचारात गुंग असून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर मंत्री बोलताना दिसत नाहीत। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।